विद्यार्थ्यांनो, या अगोदर आपण गणित भाग 2च्या पूर्ण पुस्तकातील महत्त्वाचे गणितांचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि गणित भाग 1च्या काही महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला सांगितले होते. तर आज आपण गणित भाग 1 मधील पूर्ण पुस्तकातील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका, कारण 10वीची परीक्षा होईपर्यंत मी तुम्हाला रोज परीक्षेशी संबंधित आणि महत्त्वाचे व्हिडिओज टाकणार आहे. त्यामुळं आता तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला. आपण आता सुरू करूया गणित भाग 1 इयत्ता 10वी मधील महत्त्वाचे प्रश्न सगळ्या प्रकरणातील. इथे बघा, खालील एक सामायिक समीकरण सोडवा. हे सोडवलेलं उदाहरण आहे पान नंबर 2 वरचं. याची प्रॅक्टिस करून जा. हे टिपिकल आहे, त्यामुळे असं उदाहरण परीक्षेला विचारलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊया सराव संच 1.1 वरती. इथे एक ऍक्टिव्हिटी दिली, ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला करून जायची आहे. नंतर बघा प्रश्न क्रमांक 2, त्यामध्ये खालील एक सामायिक समीकरण सोडवा. इथे 7 आणि 8 हे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत, कारण हे प्रश्न खूप वेळा परीक्षेला विचारलेले आहेत आणि हे त्यात 1 मार्काचा प्रश्न पण आहे, 2 मार्काचा प्रश्न पण आहे, 3 मार्काचा प्रश्न पण आहे. म्हणजे याच्यानुसार तुम्हाला x अधिक y ची किंमत काढा किंवा x वजा y ची किंमत काढा विचारू शकतात. इथे पण सेम. त्यामुळे हे 2 तुम्हाला मस्ट करायचे आहेत आणि एक पहिलं करा, एक दुसरं करा. ठीक आहे. हा झाला आपला 1.1 मधलं महत्वाचे गणित. जाऊया 1.2 वरती. 1.2 आपली आलेख पद्धत आहे. त्यामध्ये ना 2 मार्कासाठी रकाना भरण्यासाठी येतो. तर हा रकाना तुम्ही करून जा आणि प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला आलेख काढायचे आहेत. लक्षात ठेवा, जास्त अवघड आलेख येत नाही, त्यामुळे पहिल्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि तुम्ही एक तिसरं करू शकता. तर प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2 मधलं पहिलं आणि तिसरं तुम्ही केलं तरीही तुम्हाला आलेखाची कन्सेप्ट क्लिअर होईल. जाऊया 1.3 वरती. 1.3 मध्ये बघा, इथे निश्चयकाची किंमत काढा. मस्ट क्वेश्चन आहे हा. 1 मार्काला किंवा 2 मार्काला परीक्षेला येतो, त्यामुळे पहिलं आणि तिसरं करा. क्रॅमर्स पद्धतीने सोडवा. याच्यावरती मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक मी टाकेन. तर क्रॅमर्स पद्धतीने तुम्ही पहिलं करा, दुसरं करा आणि 5वं करा. हे 3च करा. आणि क्रॅमर्सचं गणित जे आहे हे IMP म्हणून समजा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा परीक्षेला आलेलं आहे, ते नेहमी परीक्षेला असतं, त्यामुळे एवढी प्रॅक्टिस तुम्ही याची करून जायची. 1.4 वर जाऊया. बघा 1.4 मध्ये एकूण 4च गणित आहेत. तर 4 गणितांपैकी तुम्हाला मी सांगतो तसं करा. पहिलं करा, 1, 2, 3 करा, कारण दुसरं केलं की चौथा आपोआप होते, सेम आहे. त्यामुळे 1, 2, 3 करा. हे गणित परीक्षेला 3 किंवा 4 मार्काला येऊ शकतात, त्यामुळे हे महत्वाचे आहेत. जर नसेल कळत तरी पण तुम्ही ते गणिताची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही अर्ध पण गणित केलं तर काहीतरी मार्क तुम्हाला मिळतील. 1.5 वर जाऊया. 1.5 मध्ये बघा एकूण 6 गणित आहेत. त्यातलं पहिलं 2 संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट. हे गणित खूप वेळा विचारलेलं आहे, त्यामुळे हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर वडिलांचं वय खूप वेळा विचारलेलं आहे. त्यानंतर हे तर मी तुम्हाला सांगितलं होतं. तर हे पहिले 4 तर तुम्ही क्रमाने करा. कृती नाही केली तर चालेल, पण 1, 3 आणि 4 हे तुम्ही क्रमाने प्रॅक्टिस मध्ये करू शकता. संकीर्णावरती येऊया. इथे बघा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, 1, 2 अंकी संख्येची ऍक्टिव्हिटी. ही तुम्ही करू शकता. प्रश्न क्रमांक 7 मधलं पहिलं संकीर्ण मधलं. हे झालं आपल्या पहिल्या प्रकरणातील महत्वाचे गणित. एवढी पण प्रॅक्टिस केली तरी पण तुमच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास झाला म्हणून समजायचं. आता जाऊया आपण दुसऱ्या प्रकरणाकडे, वर्ग समीकरण. बघा आता वर्ग समीकरण हे प्रकरणामध्ये 2.1 मध्ये प्रश्न क्रमांक जो तिसरा आहे, खालील वर्ग समीकरणे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 रूपात लिहून abc च्या किमती काढा. जर हे रूप लिहायचं असेल तर 1 मार्क, abc च्या किमती काढायची असेल तर 2 मार्क. मग इथे थोडं ट्रिकी गणित पण येऊ शकतं, त्यामुळे पहिलं करा मोस्ट सिम्पल, 5वं करा आणि तुम्ही 6वं करू शकता किंवा 4थं करू शकता. हे 3 तुम्ही करा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता. मुळांचं स्वरूप ठरवा. यातलं तुम्ही पहिलं करून जा, महत्वाचं आहे, 2 मार्काला परीक्षेला येतं. त्यानंतर 5 आणि 6 दोघांपैकी एक तुम्हाला करायचंय, कारण दोघांपैकी एक परीक्षेला येतं. 5 जी आहे ती नॉर्मल सम आहे आणि 6 ऍक्टिव्हिटी आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही पण करू शकता. त्यावेळी आपण सराव संच 2.1 कडे 2.2 कडे सॉरी. तर बघा इथे अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवा. आता ही तुम्हाला शाळेत शिकवलीच असेल, त्यामध्ये तुम्ही पहिलं करा, त्यानंतर दुसरं करा, म्हणजे तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होतील, प्लसची पण आणि मायनसची पण. आणि एक तिसरं करा. हे 3 तुम्ही गणित केले
की अवयव पद्धतीची कन्सेप्ट आपली क्लिअर होते. आता महत्वाचे गणित त्या पेजवरती आहेत. इथे बघा, आता महत्वाची काय म्हणतोय मी, कारण ही सगळी 1-1 मार्काला किंवा 2 मार्काला येतात. 10वं गणित, 11वं गणित आणि 12वं गणित. काही त्याच्यामध्ये तुम्हाला नियम वापरायचा नाहीये, एकदम सिंपल पटकन होणार आहे. त्यामुळे 1 आणि 2 मार्काला अशी गणित येतात, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. 2.3 वर जाऊया. पूर्णवर्ग पद्धत आहे. पूर्णवर्ग पद्धत यातलं तुम्ही एखादं गणित करू शकता, दुसरं करा. आणि आपला एक व्हिडिओ आहे, मी डिस्क्रिप्शनला लिंक त्याची देऊन टाकेन, तर तो व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण वर्ग पद्धत चांगल्या प्रकारे समजेल. याच्यामध्ये पण तुम्हाला 2 मार्काचा प्रश्न आणि 3 मार्काचा प्रश्न बनतो. ठीक आहे, त्यामुळे हे तुम्हाला करून जाणं महत्वाचं आहे. 2.4 वर जाऊया. 2.4 आता 2.5 शाळेत शिकवताना शिकले तुम्हाला कशी, तर मला माहिती नाही, पण मी आधी 2.5 शिकवतो, मग 2.4 शिकवतो. तर 2.4 मध्ये बघा, तुम्ही जर प्रश्न क्रमांक दुसरा सूत्राचा वापर करून सोडवा. आपला व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकणार आहे. तुम्ही पहिलं करा, दुसरं करा, 2 करा. तुम्हाला ही पद्धत चांगल्या प्रकारे समजून जाईल आणि हे 2 केले की तुम्हाला प्रश्न पहिला आपोआप सॉल्व्ह होईल. पुढे आपण जाऊया. 2.5 बघा, आता 2.4 मध्ये आपण सूत्राचा वापर करून सोडवलेले, त्यामध्ये आपल्या ह्या दोन्ही पण स्टेप आल्या. ठीक आहे, ही स्टेप आली. मुळाचं स्वरूप आपण ही स्टेप पूर्ण केली की मुळाचं स्वरूप बघून आपण करू शकतो. त्यामुळे याच्यापैकी तुम्ही एकच गणित करा, दोन्ही एक एक गणित करा. आणि तुम्हाला ते 3 नियम लक्षात ठेवायचे की डेल्टा 0 असेल तर दोन्ही मुळे समान आणि वास्तव संख्या, डेल्टा प्लस मध्ये असेल तर मुळे भिन्न वास्तव संख्या, आणि डेल्टा मायनस मध्ये असेल तर मुळे वास्तव संख्या नाही. हे तुम्हाला स्वरूप लिहायचं आहे प्रश्न क्रमांक 3 मध्ये. पुढे जाऊया. प्रश्न 4 बघा. 4 मध्ये आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं आहे. दुसरं करा, दुसरं आणि चौथं पण करा. त्यानंतर प्रश्न 5वा हा 2 मार्काला विचारला जातो, हा करायचा आहे. प्रश्न 6वा तुम्हाला करायचा आहे आणि 7व्यात तुम्ही कुठलाही एक करा. ठीक आहे, इथे आपलं 2.4 कव्हर होईल. पुढे जाऊया आपण. 2.6 ते आपलं 2.5 होतं. आता 2.6 पण आपले शाब्दिक उदाहरण आहेत. पहिले तुम्हाला करायचंच आहे, दुसरं करा. 2 क्रमागत समनैसर्गिक संख्या, 2 क्रमागत समसंख्या, 2 क्रमागत विषम संख्या, हे गणित केले की हे 3 गणित आपले होतात. त्यानंतर विवेक आणि किशोर, कासम, नदी, पिंटू आणि 9 इतके तुम्हाला गणित यातनं करायचे आहे. यातनं एक गणित 3 मार्काला विचारलं जातं. पुढे जाऊया. आपल्या इथे हे प्रकरण संपलं. आपण जाऊया आता प्रकरण 3 वरती. प्रकरण 3 वर जाण्या अगोदर आपण संकीर्ण बघूया. बघा, संकीर्ण मधलं तुम्हाला कुठले कुठले गणित करायचे आहेत तर 8व्याची प्रॅक्टिस करा, 10वं करा आणि 12वं करा. हे 3 गणित करा. 8वं आणि 10वं जास्त इम्पॉर्टंट आहे. आता जाऊया आपण अंकगणिती श्रेणीवरती. 3.1 सामायिक फरक काढा म्हटलेलं आहे. पहिले आपल्याला ठरवायचं की श्रेणी अंकगणिती आहे किंवा नाही, हा प्रश्न परीक्षेला विचारला जातो. त्यामुळे बघा, पहिलं करा, त्यानंतर तिसरं करा, 8वं करा आणि इकडे 4थं करा. हे 4च करा, हे 4 मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नंतर ए आणि डी काढा. ए आणि डी दिलेल्या आपल्याला अंकगणित श्रेणी तयार करायची आहे. पहिलं करा, 5वं करा आणि 6वं करा. पहिलं, 5वं आणि 6वं. त्यानंतर जाऊया आपण पुढे. 3.2 मध्ये बघा, डायरेक्ट तुम्ही खाली या. दुसरं, क्रमिका श्रेणी आहे किंवा नाही आणि 20वं पद काढा. आता ही श्रेणी आहे किंवा नाही विचारलं तर 20वं पद विचारतील, आणि 20वं पद नाही विचारलं तर श्रेणी आहे की नाही विचारतील. मग दुसरं, तिसरं, 4थं आणि 5वं हे 4 गणित आहेत. 4 पैकी एक नक्की परीक्षेला येतं. त्यानंतर 6वं बघा, 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणारी संख्या, असे गणित परीक्षेला असतं. 8वं करा आणि इकडे 10वं करा. ठीक आहे, पुढे जाऊया. इथे बघा, 3.3 मध्ये पहिलं गणित करा. ऍक्टिव्हिटी आहे, पहिल्या 123 समनैसर्गिक संख्या. इथे प्रश्न वेगळा बनवतात. पहिल्या 10 समनैसर्गिक संख्या, पहिल्या 30 समनैसर्गिक संख्या, असा प्रश्न लोक बनवतात. त्यामुळे तुम्हाला हे करायचं आहे. 4थं करा आणि 6वं करा. इतके. पुढच्या पेजवर जाऊया. 6वं बघा, इथे बघा 3 गणित दिले, 7, 8, 9. तर 9 तुम्हाला करायचं आहे आणि 7 आणि 8 पैकी कुठलंही एक तुम्ही करू शकता. पुढे जाऊया. 3.4 आता इथे बघा, सानिकाचे गणित तुम्हाला करायचं आहे, सचिनचं करायचं आहे, नाट्यगृह करा,
एवढे 3 तरी तुम्ही इथे करा, 3 महत्वाचे आहेत, हे करा तुम्ही. ठीक आहे. संकीर्णमध्ये बघा, इथे बघा हा प्रश्न 12वा आणि 13वा दोघांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. प्रश्न 12 आणि 13 संकीर्ण मधला. त्यावेळेस चौथ्या प्रकरणाकडे अर्थनियोजन. अर्थनियोजन जे मॅथ्स मध्ये वीक आहे त्यांनी आत्ताच अभ्यास सुरू केलाय, तुम्ही अर्थनियोजन स्किप करू शकता. तो न करताही आपला पेपर कव्हर होतो. पण ज्यांना चांगले टक्के आणायचे आहे, चांगले मार्क आणायचे आहे, 40 पैकी 40, त्यांनी अर्थनियोजनाला स्किप करून चालणार नाही. 4.1 मोस्ट कॉमन प्रश्न असतो परीक्षेला हा. CGST काढा, SGST काढा. त्यामुळे पहिला केला की तुम्हाला दुसरा आपोआप येणार आहे. त्यानंतर चौथा, हे 2 तरी करा. 4.1 म्हटलं. 4.2 वर जाऊया. 4.2 मध्ये बघा, तुम्ही पहिलं करू शकता चेतनाचं, त्यानंतर अमीर एंटरप्राइजेस तुम्ही करा. हे 2 तुम्ही कमीत कमी करा 4.2 मधले. पुढे जाऊया. 4.3 बघा, इथे तुम्हाला हा तक्ता करायचा आहे. तक्ता परीक्षेला विचारतात. दुसरं गणित करा, देशपांडेंचं करा. बस तेवढे तुम्ही 3 नंतर 4.3 मधून करा. पुढे जाऊया. 4.4 पहिलं करा, दुसरं करा. बस जास्त झंझट मध्ये पडू नका. हा, आणि तिसरं करा. हा तक्ता परीक्षेला कृतीमध्ये येऊ शकतो. आता आपण जाऊया आपल्या 5व्या प्रकरणाकडे. मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट इझी प्रकरण आपल्या संभाव्यता. यामध्ये पहिलं तुम्हाला गणित करायचं आहे आणि चौथं गणित करायचं आहे. जाऊया पुढे 5.3 वरती. 5.3 मध्ये आपल्याला बघा काय म्हटलंय, NS काढा आणि NA, NB आणि NC काढा. नंबर ऑफ S, नंबर ऑफ A, नंबर ऑफ B, नंबर ऑफ C काढा. ठीक आहे. तर 5.4 मध्ये प्रोबॅबिलिटी असेल. तुम्ही जर प्रोबॅबिलिटीची पण तयारी केली की हा प्रश्न आपोआप तुमचा कव्हर होतोय. तरी पण मी तुम्हाला सांगतो ते काय काय करायचंय. तर फाशाचं एक गणित करायचंय. 2 फाशीचं करायची गरज नाहीये, पण 1 फाशी तुम्हाला करायचंच आहे. 3 नाण्यांचं गणित तुम्ही करा आणि 2 नाण्यांचं पण गणित करा. अंकाचे पुनरावृत्तीचं करा. स्त्री पुरुष समिती इतकं तुम्ही कमीत कमी करा 5.3 मधून. 5.4 वर जाऊया. तिथे आपल्याला प्रोबॅबिलिटी पण काढायची आहे. आता इथे बघा, आपण काय करूया, योग्य रीतीने पिसलेले 52 पत्त्यांचा कॅट हे गणित करायचंय आणि तिसरं करा. ठीक आहे. 15 तिकीट हे दोन्ही सोपे गणित आहेत. तुम्ही 5.4 ची प्रॅक्टिस केली की तुम्हाला 5.3 आपोआप येतं, कारण 5.4 मध्ये फक्त संभाव्यतेची स्टेप वाढते, बाकी गणित सगळं सेम असतं. पुढे जाऊया. आपलं शेवटचं प्रकरण सांख्यिकी 6वं प्रकरण आहे. इथे बघा आपल्याला मध्य 3 प्रकारने आहेत. मध्यक आहे, बहुलक आहे, म्हणजे सोडवण्यामध्ये. तर आता इथे आपल्याला मध्य सरळ पद्धत आली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला पहिल्या नंतरची प्रॅक्टिस करून जायची. कमीत कमी सरळ पद्धतीची तुम्ही प्रॅक्टिस करून जा. किंवा पहिल्या दुसऱ्या गृहीत मध्ये करा आणि एक प्रमाण विचलन करा. 3 नंतर तुम्ही करा. पण जर तुम्हाला तिन्ही जमत नसतील तर तुम्ही कमीत कमी मध्य सरळ पद्धतीची प्रॅक्टिस करून जायची. 100% मध्य सरळ पद्धती 2 मार्काला परीक्षेला विचारतात. पुढे जाऊया आपण 6.2 वर. इथे मध्यक आहे. मध्यकसाठी तुम्ही दुसरं गणित करा. मध्यकसाठी तुम्हाला सूत्र पाठ असायला हवं. मध्य, मध्यक आणि बहुलक तिघांची सूत्र पाठ पाहिजे. मध्यसाठी 3 सूत्र आहेत. मध्यकसाठी एकच आहे, बहुलकसाठी पण एकच आहे. त्यामुळे मध्यकचं सूत्र पण सोपं आहे. त्यामुळे मध्यक आणि बहुलक सूत्र पाठ करायचे. तुम्हाला दुसऱ्या नंतरची प्रॅक्टिस करा. 6.3 वर जाऊया. 6.3 मध्ये बहुलक आहे. तुम्ही कुठल्याही एका गणिताची प्रॅक्टिस करू शकता. बहुलक IMP घ्या. बहुलक खूप सोपं आहे आणि तुम्हाला ते करायचंच आहे, कारण त्याच्यावरचा प्रश्न येतोच परीक्षेला. जाऊया पुढे. 6.4 आपल्याला काय म्हटलंय, आयतालेख काढा. आयतालेख तुम्हाला काढता यायला पाहिजे, कारण खूप सोपं आहे. आलेखावर काढायचा प्रश्न आहे. आता आलेखाच्या प्रश्नाबद्दल मुलांच्या मनामध्ये भीती असते की एकतर 0 मार्क किंवा पूर्ण मार्क. असं काही नाहीये. आलेखाला पण स्टेप नुसारच मार्क मिळतात. त्यामुळे तुम्ही आलेख अर्धा का होईना पण तो काढा. आलेख काढण्याचा प्रयत्न करा. आलेखाचा प्रश्न डायरेक्ट स्किप करू नका. आपण इथे बघा दुसरं गणित करू प्रॅक्टिस साठी. आयतालेखाची एवढी एक प्रॅक्टिस केली पण इनफ आहे, तुम्हाला आयतालेख समजेल. वारंवारता बहुभुज पण त्याच आयतालेखावर काढायचा. जर तुम्हाला डायरेक्ट वारंवारता बहुभुज येत नाहीये, तुम्ही आयतालेख काढून पण तो काढू शकता. पण जर तशी सूचना पेपर मध्ये असेल की आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा, मग त्यावेळेस तुम्हाला डायरेक्ट वारंवारता बहुभुज काढावा लागेल. पण जर सूचना नसेल तुम्ही आयतालेखावरती काढू शकता. इथे बघा बहुभुजावरती प्रश्न आहेत, तर याची तुम्हाला प्रॅक्टिस करून जायचे आणि तुम्ही तिसऱ्या प्रश्नाची प्रॅक्टिस करू शकता.
6.5 मानूया. पुढे जाऊया. 6.6 वृत्तालेख आपल्याला काढायचा आहे. तो वृत्तालेखामध्ये तुम्ही पहिल्याची आणि दुसऱ्याची प्रॅक्टिस करून जा आणि एक सोडवलेला प्रश्न असतो, प्रश्न विचारले असतात ते आपल्याला करायचे, ते बघूया. आणि इथे बघा 6व्या प्रश्नाची तुम्हाला प्रॅक्टिस करून जायची आहे. वृत्तालेखामध्ये त्या मुलांच्या मनामध्ये खूप संभ्रम असतात की वृत्त म्हणजे वर्तुळ किती मापाचं काढायचं, काय काढायचं, कोण मोजून काढायचे की अंदाजित काढायचे. तर वृत्तालेखामध्ये वर्तुळाचं माप दिलेलं नसल्यामुळं तुम्ही आपल्या पेपरवरती चांगला उठून दिसेल इतक्या आकाराचं वर्तुळ काढायचं. जवळपास तुम्ही 4 ते 4.5 सेमीचं वर्तुळ काढू शकता. त्याच्या कमी पण 3.5 ते 4.5च्या दरम्यान तुम्ही वर्तुळ काढू शकता त्रिज्येचं. आणि कोण तुम्हाला मापूनच काढायचे, जी किंमत येईल त्यानुसार तुम्हाला कोण काढायचे. इथे आपल्या गणिताच्या पेपरमध्ये, भूगोलमध्ये पण वृत्तालेख आहे वाटतं, तिथे तुम्हाला कसं काढायचं ते मला माहिती नाही, पण आपल्या गणितामध्ये तुम्हाला कोण मोजूनच काढायचे आहे. आणि वृत्तालेख काढल्यानंतर कोण लिहत चला, त्यामुळे शिक्षकांना कळतं की हा 120चा याने काढलेला आहे आणि मार्क डायरेक्ट मिळून जातात. ठीक आहे. मग आयतालेख जर आला तर तो स्किप करू नका, तो करण्याचा प्रयत्न करा. इथे पण तुम्ही जर अर्ध पण केलं तरी पण तुम्हाला मार्क मिळतील, डायरेक्ट 0 मार्क कोणी देणार नाही. त्यामुळं करा, अटेम्प्ट करा क्वेश्चन. ठीक आहे. तर हे होते आपले प्रकरण 1 ते 6. त्यामधील सगळे महत्वाचे प्रश्न मी तुम्हाला आज अंडरलाईन करून दिलेले आहेत. गणित भाग 1 चे, गणित भाग 2 चे मी ऑलरेडी दिलेले आहेत, विज्ञान भाग 1 चे पण दिलेले आहेत आणि आता गणित भाग 1 चे पण झाले. म्हणजे आपलं राहिलं फक्त विज्ञान भाग 2. तुम्हाला उद्या किंवा परवा मी देऊन टाकणार आहे. तुमचं एकच काम आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत चला, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल आणि मी असेच व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी बनवू शकेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.